सर्वांना नमस्कार, जय भीम, जय भारत। आज आपण बहुजन संघटक या आपल्या लोकप्रिय चॅनलवर खूप महत्त्वाचा विषय घेऊन बोलायला बसलो आहोत। आपला आज विषय आहे असंविधानिक मराठा आरक्षण आंदोलन पराभवाच्या दिशेने। आपल्याला माहिती आहे हे आंदोलन जरांगे पाटील यांच्या नावाने आता प्रसिद्धीस आलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे मराठा क्रांती मोर्चे असतील किंवा जरांगे पाटील यांचं आंदोलन हे असंविधानिक आहे आणि म्हणून ते आता पराभवाच्या दिशेने सुरू आहे। कारण संविधानिक भारत या लोकसभेच्या निवडणुकीत जागा झालेला आहे आणि संविधानिक जी चळवळ आहे ती चळवळ आता नवीन तरुण कार्यकर्त्यांना आपल्या उदरी आपल्या पोटात जन्मास घालत आहे आणि हे तरुण कार्यकर्ते निश्चितच मागासवर्गीय भारताचा विजय केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हा सगळा गंभीर विषय आहे आणि या गंभीर विषयावर आपल्या देशात राष्ट्रीय चिंतन होण्याची गरज आहे। महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी राज्य आहे आणि भारत हा एक जगातला मागासवर्गीय अल्पसंख्याक यांना न्याय देणारा जागतिक स्तरावरचा अत्यंत महत्त्वाचा देश आहे। अनेक देशांमध्ये काळागोरा भेद होता, वर्णभेद होता, कामगार आणि भांडवलदार यांचे वाद होते आणि जागतिक स्तरावर जे शोषण झालं अशाच प्रकारचं शोषण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की धर्माच्या आधारे शोषण झालं आणि या धार्मिक शोषणाला बाहेर काढण्यासाठी देशामध्ये खूप वेळा प्रयत्न झाले। या प्रयत्नामध्ये आपल्याकडे तथागत गौतम बुद्ध, ज्यांना आम्ही एकविरा पुत्र गौतम बुद्ध असं म्हणतो, भगवान महावीर, याच्यामध्ये चारवाक अशा विचारवंतांनी 2-2.5 वर्षापूर्वी या देशात मोठं वैचारिक बंड केलं आणि या बंडानंतर आपल्याला माहिती आहे सम्राट अशोकाचं एक सामाजिक, मानवी आणि पर्यावरणीय निसर्गाचं संतुलन राखणारं असं एक सरकार जगाने अनुभवलं। सम्राट अशोकाचं ते साम्राज्य होतं आणि यानंतर पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य आलं आणि मनुस्मृतीच्या राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की खूप दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा जन्माला आला। या रयतेच्या राजानं भूमिहीनांना जमिनी दिल्या, आमच्यासारख्या सागरपुत्रांना समुद्रावर लढण्याचं बळ दिलं आणि आरमार उभं केलं। ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सामाजिक न्यायाचं काम आहे आपल्या राज्यात आरक्षण लावून ते पूर्ण केलेलं आहे। याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंनी इथला शेतकरी गुलाम का झाला याची सार्वजनिक चिकित्सा केली आणि या देशातली स्त्री गुलाम करण्याचं काम मनुस्मृतीने केलं म्हणून प्रथम शिक्षण हे स्त्रियांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची नीती म्हणजे मातृसत्ताक नीती जिजाऊंच्या प्रमाणे सावित्रीमाईंनी इथे राबवली आणि त्यातूनच स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली। आपल्याला कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये अनेक आंदोलनं करून या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य स्वातंत्र्यपूर्व काळात होतं हे सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। त्यामध्ये चौदार तळ्याचं आंदोलन हे अत्यंत ऐतिहासिक आंदोलन आहे। त्या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलंय की या देशामध्ये पाणी सुद्धा मागासवर्गीयांना पिऊ दिलं जात नाही, ते लोकच महात्मा फुल्यांनी सांगितलेले स्त्री शूद्राती शूद्र लोक आहेत आणि बाबासाहेबांना महाडच्या चौदार तळ्यामध्ये विरोध करणारे प्रमुख जे समाज आहेत ते ब्राह्मण आणि मराठा आहेत। काही ब्राह्मणांनी मनुस्मृती दहनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली असली तरी ते सुसंस्कृत लोक आहेत, परंतु इतर बहुसंख्य समाज हा मनुस्मृतीच्या आधारे या संविधान निर्मात्याला विरोध करत होता। याच संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांना घेऊन कसेल त्याची जमीन हे कुळ कायद्याचं आंदोलन केलं आणि कोकणातल्या कुणब्यांना पहिल्यांदा जमीन मालकी भेटली। आजच्या जरांगे पाटलांना नाही माहिती बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन, नाही माहिती कुळ कायदा, आता आम्ही कुणबी झालो, कुणबी नोंदी भेटल्या, आम्हाला आता मराठा आरक्षण द्या, अशा प्रकारचं मोघम विषय घेऊन हे आंदोलन चालवलं गेलं। बंधू आणि भगिनींनो, मी अभिमानाने सांगेन 2005 सालापर्यंत मला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख नव्हती। मी जन्माने बौद्ध नाही, मी हिंदू आगरी आहे, ओबीसी आहे। मला आंबेडकरी चळवळीतल्या अनेक नेतृत्वाने चळवळीत बोलावून सांगितलं। त्यामध्ये पुन्हा एकदा मी उल्लेख करेन आपल्या महाराष्ट्राचे लाडके शाहीर संभाजी भगत, आमच्या चांदपाड्याचे एक इंजिनियर अशोक अंकुश आणि एक मोठे संपादक ज्यांचं नाव आहे प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर, या सगळ्यांचा मी उल्लेख करेन। यांनी मला आंबेडकरी चळवळीत आणलं आणि त्यांनी चळवळीत आणल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला। त्यामुळे मी काही जन्मताच आंबेडकरी विचार घेऊन आलेला माणूस नाही किंवा भगवान बुद्धांचे विचार जन्माने बौद्ध म्हणून मला मिळाले नाहीत, मला ते कार्यकर्त्यांनी दिले आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दिले। त्यांच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक मी त्यांना धन्यवाद देईन। अनेक कार्यकर्त्यांनी मला पुस्तकं देऊन, व्याख्यानं देऊन आणि जवळ घेऊन समजावून सांगितलेलं आहे। अलीकडेच मला माहित आहे की विपश्यना करणारे ठाण्याचे जगताप साहेब आहेत, आमचे आगरी समाजातले एक मोठे कार्यकर्ते आहेत चिरनेत की जे विपश्यना सेंटर चालवतात,
ते जे आहे श्रीधर मोकल आगरी समाजाचे आहेत, असे अनेक लोक मला वेळोवेळी जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा मदत करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अनेक लोकांनी मला मदत केली आणि त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान 2019च्या निवडणुकीत तिकीट देऊन बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. अलीकडेच बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी मला लोकसभा लढायची संधी दिली. या जगात या संविधानाच्या हक्काच्या चळवळीत टिकून राहणे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला खूप लोक मदत करत असतात. याच पद्धतीने राहुल खांडेकर यांचं जे चॅनल आहे त्या चॅनलनी मला पहिल्या लोकसभेने म्हणजे 19च्या निवडणुकीनंतर सातत्याने बोलायची संधी दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या संपर्कात मी राहिलो आणि म्हणूनच जसं मला हे आंबेडकरी चळवळ समजली त्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांचं जास्तीत जास्त साहित्य वाचण्याचा प्रयत्न करतो. भगवान बुद्धांचं साहित्य वाचण्याचा प्रयत्न करतो. भगवान महावीरांचं साहित्य वाचतो आणि चारवाकांचं वाचतो. यामुळे मला एक विशिष्ट अशी विवेक बुद्धी आली, तर्कबुद्धी आली आणि सतत जागृत राहणं म्हणजे काय तर खरं म्हणजे ध्यानधारणा जी भगवान बुद्धांनी सांगितली ही नेहमीच चालताना बोलताना उठताना आपण कुठलंही काम जागरूकतेने केलं पाहिजे ही सांगण्याची ही जगण्याची एक जीवनकला आहे आणि त्यामुळेच आज मी आपल्या समोर एवढ्या स्पष्टपणे बोलू शकतो. आत्ताच मी डोंबिवलीला सोनारपाडा डोंबिवलीतलं गाव आहे, आगरी समाजाचं गाव आहे. या गावातल्या ज्या गुरुचरण जागा आहे त्या गुरुचरण जागेचं आंदोलन करून आलो. आमच्या ठाणे जिल्ह्यातूनच मराठा समाजाचे एकनाथ शिंदे सातारावरून आलेले मुख्यमंत्री झाले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभा जिंकल्यानंतर त्यांनी आज गावावर कडक कारवाई केली. सरकारी जागेत गावठाणामध्ये आमची घरं आहेत, आगरी लोकांची घरं आहेत, चाळी आहेत, पोल्ट्र्या आहेत, त्यांनी नोटीस न देता उद्ध्वस्त केल्या आणि या उद्ध्वस्त करण्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक तिथे भाड्याने राहत होते आणि त्यांच्या घरात एक 40 दिवसांची मुलगी होती आणि या 40 दिवसाच्या मुलगीची व्यवस्था करानंतरच घर तोडा अशी मी पोलिसांना आणि तहसीलदारांना विनंती केली. परंतु ती विनंती त्यांनी ऐकली नाही. कारण तिथला खासदार हा मराठा समाजाचा श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचा मुलगा आहे आणि एकनाथ शिंदे तिथले मुख्यमंत्री आहेत. मराठा किती क्रूर असतात हे जर पाहायचं असेल तर आजची कारवाई तुम्ही फेसबुकला माझ्या बघू शकता, प्रभात पर्व चॅनलवर बघू शकता. त्या 40 दिवसाची मुलीची त्यांना दया आली नाही. त्यांनी मुलीसह मला अरेस्ट केलं आणि अरेस्ट केल्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला आणि त्यामध्ये मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती केलेली आहे की आपलं सरकार हे संविधानाचं आहे की हुकुमशाहीचं आहे. 40 दिवसाच्या मुलीची तुम्हाला जर दया येत नसेल तर तुम्ही कसले हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी नक्की कोण असतात याची ओळख या देशातले अल्पसंख्याक मुस्लिम, अल्पसंख्याक ख्रिश्चन, अल्पसंख्याक बौद्ध, अल्पसंख्याक जैन आणि आगरी कोळी ओबीसी आणि समस्त स्त्रिया यांना यायला पाहिजे की 40 दिवसाच्या मुलीला ते लोक घराबाहेर काढतात, जेसीबीने घर तोडतात, प्रचंड पाऊस पडत आहे आणि अशा प्रकारची करुणा नसलेले लोक या देशात कोण असतील तर या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि यांच्या कर्मकांडी स्वभावाला, यांच्या यज्ञयागांना भगवान बुद्धांनी विरोध केला आणि या यज्ञ करणाऱ्या लोकांना सांगितलं की यज्ञात मारली जाणारी गाय ही थेट जर स्वर्गात जात असेल असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला तुमच्या प्रिय आई वडिलांना यज्ञात मारून टाका आणि त्यांना थेट स्वर्गात जाऊ द्या. जर प्राण्यांना तुम्ही यज्ञात जाळल्यामुळे प्राणी जर स्वर्गात जातात, प्राणी हत्या केल्यानंतर त्यांना जाळल्यानंतर त्यांचा बळी दिल्यानंतर ते स्वर्गात जातात असं याज्ञिकांचं म्हणजे ब्राह्मणांचं म्हणणं असेल तर ते क्षत्रिय राजे, यज्ञ करणारे क्षत्रिय राजे आणि पुरोहित या सगळ्यांनी आपल्या आईवडिलांना प्रथम यज्ञात मारून टाकावं म्हणजे ते सदैव स्वर्गात जातील. अशा प्रकारचा अत्यंत तत्वनिष्ठ युक्तिवाद करणारे भगवान बुद्ध आणि अशा प्रकारचा कर्मकांडी धर्म या देशातला कायमचा फेकून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन महान माणसं या भारताला मिळाली आणि म्हणून मी जे आज काही बोलणार आहे ते भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून जे मला शहाणपण आलेलं आहे त्याच्यावर बोलणार आहे. मग मी चुकत असेल तर आपण सगळ्यांनी मला त्याची कल्पना द्या, आपल्या कमेंट्स करा. मी आज विषय घेतलाय की असंविधानिक मराठा आरक्षण आंदोलन हे पराभवाच्या वाटचालीकडे. आता तुम्हाला माहित आहे की या देशामध्ये मनुस्मृती, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांना स्मरून जे जे सुरू होतंय ते असंविधानिक आहे आणि जसं देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं त्यानंतर या असंविधानिक गोष्टींचा पराभव सतत व्हायला लागला आणि हा पराभवाचं उदाहरण पाहायचं असेल की राम मंदिराचा आग्रह नरेंद्र मोदी सरकारने धरला आणि अयोध्येत राम मंदिर बांधलं आणि देशाला दाखवून दिलं की आम्ही रामाचे पुरस्कर्ते आहोत. पण जिथे हे मंदिर बांधलेलं आहे तिथे पूर्वी काय होतं याचे पुरातत्वीय पुरावे पाहिले तर भगवान बुद्धाच्या सगळ्या मूर्त्या आणि अवशेष तिथे सापडले. परंतु प्रत्यक्ष पुरावा नाकारून इथे काल्पनिक पुराव्यांना धरून अयोध्येचं राम मंदिर बांधलं आणि राम मंदिर बांधत असताना तिथल्या मागासवर्गीयांवर, अल्पसंख्याकांवर जो अत्याचार या संविधानात भारतात झाला त्यामुळे नरेंद्र मोदींच्या खासदारांचा तिथे पराभव झाला. मला हे सांगायचं की या देशात असंविधानिक आहे त्याचा पराभव होणार आहे परंतु तो ईश्वरी कृपेने होणार नाही तर संविधानाला मानणाऱ्या लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये आपल्याला माहित आहे की जेव्हा आरक्षणाची सुरुवात आपल्या देशामध्ये झाली त्या आरक्षणाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मांडणी केली. ती मांडणी काय होती
हे आरक्षणाचे लाभधारक जे लोक आहेत, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया, ते जोपर्यंत जगाला ओरडून सांगत नाहीत तोपर्यंत आरक्षणाचं महत्व आरक्षणाच्या लाभधारकांना कळणार नाही. याच पद्धतीने आरक्षणाच्या विरोधकांना सुद्धा कळणार नाही. आणि म्हणून हा विषय मी आपल्यासमोर सविस्तर मांडणार आहे. मला माहित आहे एका व्हिडिओने हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. मला या विषयावर खूप बोलायची संधी राहुल खांडेकर यांनी द्यावी अशी नम्र विनंती मी करूनच हा व्हिडिओ सुरू करतोय. कदाचित हा व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु त्याला पर्याय नाही, कारण हजारो वर्षाची जी गुलामगिरी आहे ते एका तासामध्ये सांगता येणार नाही. आणि म्हणून मराठ्यांचं जे आंदोलन आहे असंविधानिक आहे असं मी का म्हणतो, तर आपल्या महाराष्ट्रातले मराठे हे शूद्र कधीच नव्हते, ते क्षत्रियच आहेत. आपल्या हे जे जरांगे पाटील आहेत त्यांच्या तोंडून हा क्षत्रिय शब्द आलेला आहे. आणि 58 क्रांती मोर्चे झाले. या 58 क्रांती मोर्चांनी सुरुवातीला अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध केला होता. अॅट्रॉसिटी कायदा काय आहे हो? या देशातले एससी एसटी ज्यांना सर्वाधिकार नाकारले होते, त्यांना गावाबाहेर ठेवलं होतं, आदिवासींना जंगलात हाकललं होतं, आणि आपल्याला माहिती आहे एससी जातीच्या सगळ्या लोकांना गावाच्या बाहेर ठेवलं होतं. आणि ज्याच्या हातात तलवार होती त्या क्षत्रिय मराठ्यांनी गंमत म्हणून, जसं आपण एखाद्या झाडावर सहज काठीने झोड घालतो किंवा सहज एखाद्या झाडाची पानं उपटतो, कारण का ती झाड आपली वेदना व्यक्त करू शकत नाही, प्रतिकार करण्यासाठी निसर्गामध्ये प्राण्यांना आणि या झाडं, फुलं, पानं यांना काही हत्यारं दिलेली नाहीत. नाहीतर त्यांनी कदाचित माणसाला विरोध केला असता. परंतु डोंगर असतील, दऱ्या असतील, पानं असतील, फुलं असतील यांना माणूस ओरबाडतो. याच पद्धतीनं अमानवीय पद्धतीने एससी एसटीवर अत्याचार केले गेले. त्यांच्या पोलिसांच्या नोंदी काढल्या तरी सगळ्यात मोठे जास्त अत्याचार आमच्या मराठा बांधवांनी केले आहेत. आता त्यांना असं वाटतं की आम्ही जन्मताच क्षत्रिय आहोत, आमच्या हातात शस्त्र दिले ते मागासवर्गीयांवर अत्याचार करण्यासाठी. याच्यामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाही. यामध्ये मनुस्मृतीने म्हणजे ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहिली आणि त्यांच्यावर अत्याचार करणारी तलवार ही क्षत्रियांकडे दिली. आणि त्यांना असं वाटत राहिलं की हाच आमचा धर्म आहे आणि धर्म म्हणूनच या देशात ते अत्याचार करत राहिले. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे बौद्ध आहेत की आताच्या धर्मांतरित बौद्धांनी त्यांचा आदर्श घ्यावा, की त्यांनी केवळ उगाच आपलं वाटलं म्हणून बौद्ध धर्मांतर केलं नाही, तर त्यांनी हिंदू धर्माचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास केला. नव्हे तर हिंदू धर्माचे प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष चटके सोसले आणि त्यानंतर पूर्ण विवेक बुद्धीने त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती प्रतिक्रांती मी जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशात फक्त ब्राह्मणांनी अत्याचार केले नाहीत, तर ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहिली आणि ती मनुस्मृती राबवण्यासाठी पोलीस म्हणून इथल्या क्षत्रियांनी भाग घेतला. मग क्षत्रिय जाती देशात ज्या असतील त्या संविधानाने सिद्ध केलेल्या आहेत. आणि मराठा बांधवांनी, मी त्यांना बांधव म्हणतो की स्वातंत्र्यानंतर संविधानिक भारतात ते आमचे भाऊ आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो. आणि शत्रूला सुद्धा मैत्रिणी जिंका, बंधुभावानी जिंका, शत्रूच्या बद्दल मैत्रीभाव ठेवा हा संदेश भगवान बुद्धांनी दिलाय. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या विचारांनी मी त्यांना भाऊ म्हणतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी यांचं विश्लेषण केलं की मनुस्मृतीच्या अनुसार केवळ ब्राह्मणच अत्याचार करत नाही, तर खरे अत्याचार हे क्षत्रिय राज्यकर्ते करतात आणि वैश्य त्यांना साथ देतात. आणि म्हणून आज नरेंद्र मोदी त्यांचे जे वैश्य मित्र आहेत, व्यापारी मित्र आहेत, अदानी, अंबानी यांना श्रीमंत करत सुटलेत. आणि हे वैश्य आणि ब्राह्मण म्हणजे फडणवीस वगैरे गडकरी लोक आता मराठ्यांना उद्ध्वस्त करायला निघालेत. मी तुम्हाला हे सांगतोय की ह्यामध्ये विशेष काही नाही. तर मनुस्मृतीच्या काळात आणि रामायण भारतामध्ये ब्राह्मण क्षत्रिय हा संघर्ष आपल्याला पुराणांमध्ये दिसतो. विश्वामित्र वगैरे हे जे लोक आहेत किंवा ब्राह्मण जे दरबारी लोक होते, क्षत्रिय राज्यकर्ते होते, त्यांच्या दरबारी ब्राह्मण लोक काम करायचे, प्रधानजी म्हणून काम करायचे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ब्राह्मणच राज्य हे प्रधान अष्टप्रधान मंडळामध्ये होते. त्याला कारण होतं की इतरांना शिक्षणाची सुविधाच नव्हती. गणित असेल, विज्ञान असेल, कुठलंही शास्त्र असेल, तो शिकण्याचा अधिकार मनुस्मृतीने फक्त ब्राह्मणांना दिला होता. त्यामुळे ब्राह्मणांना दरबारी ठेवण्याशिवाय या क्षत्रिय राजांना पर्याय नव्हता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पर्याय उभा केला आणि अनेक IAS अधिकारी आज आपल्या भारतात आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत चांगले अधिकारी पाहायला मिळतात. मी त्यांची नावं मुद्दाम घेत नाही कारण का त्यांना त्रास होऊ शकतो. पण त्या सगळ्या आंबेडकरी अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की आपण प्रशासनात असल्यामुळे आज मला पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर पोलिसांवर दबाव आला, तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि मंत्रालयात आपले सुद्धा प्रशासक आहेत म्हणूनच पोलिसांनी मला सोडलं, नाही तर मला कदाचित उद्या म्हणजे शनिवार आहे, रविवार आहे, 3 दिवस आतमध्ये राहावं लागलं असतं. हा जो अनुभव आम्ही मराठ्यांचा घेतोय, एकनाथ शिंदेचा घेतोय आणि श्रीकांत शिंदेचा घेतोय, तर ह्यांच्या रक्तात हा दोष आहे की ते नेहमीच ओबीसी, एससी, एसटी यांना तुरुंगात टाकणं, त्यांना सडवणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना मारझोड करणं, त्यांची घरं तोडणं, त्यांचं गावठाणं तोडणं हे सतत करत असतात. आणि म्हणून ह्या राज्यकर्त्यांना सरकारमधून खाली खेचल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही येणार नाही. आणि म्हणून मराठा क्रांती मोर्चे ज्यांनी काढले त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याला आमचा विरोध आहे. TV9 वरच्या चर्चेमध्ये मला माहित आहे आमच्या म्हात्रेताई निखिला म्हात्रे ह्या चर्चेत होत्या आणि त्यांनी मला प्रश्न केला की पाटील साहेब, मराठा समाजाचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध आहे, तुम्ही पण पाटील आहे, तुमचा पण विरोध असेल. त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की अॅट्रॉसिटी कायदा हा आदिवासी, आमच्या आदिवासी बांधव आणि एससी समाजाचे बांधव यांच्या प्रतिष्ठेचं, त्यांच्या अब्रूचं आणि त्यांच्या संपत्तीचं रक्षण करणारा संरक्षक कायदा आहे.
त्या अॅट्रॉसिटी कायदा त्यांनाच लागू शकतो की जो एससी एसटीवर अन्याय करेल. आम्ही जर एससी एसटीना भाऊ समजत असू तर आम्हाला त्या कायद्याची भीती नाही. उलट मी सांगतो की हा कायद्याचा मी समर्थक आहे आणि हा कायदा ओबीसीच्या संरक्षणासाठी सुद्धा वापरला गेला पाहिजे अशी माझी विनंती शासनाला आहे. आणि ही जी गोष्ट मला कळली ती गोष्ट क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकाच्या वाचनामुळे. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे अत्याचारी 3 वर्ग आहेत जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य उच्चवर्णीय आहेत आणि यांच्या विरोधात भारताने आता उभं राहिलं पाहिजे अशी सध्याची स्थिती आहे. तर मराठ्यांनी जो मोर्चा काढला आम्हाला आरक्षण पाहिजे. खरं म्हणजे या मोर्चाला आपल्या महाराष्ट्रातून विरोध व्हायला होता. मला आठवतं त्यावेळी मी सगळ्या ओबीसी नेत्यांना विनंती केली तर त्यांना सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला आरक्षण, मुळात मराठ्यांनी तर या महाराष्ट्राचं शोषण केलं आहे. मराठ्यांनी महाराष्ट्राचं राज्य चालवलं. 150 आमदार तुमचे आहेत, सहकार चळवळ तुमची आहे, महाराष्ट्राची 60% जमीन तुमची आहे, ऊसाची शेती तुम्ही आहे, महाराष्ट्राचं 60% पाणी तुम्ही वापरता, महाराष्ट्राचा सगळा सरकारचा फंड तुम्ही वापरता, ओबीसी एससी एसटी यांच्या वाट्याला आलेला पैसा तुम्ही वापरता. तर हे जे राज्यकर्ते आहेत तुमचे डझनावारी मुख्यमंत्री आहेत, डझनावारी महसूल मंत्री आहेत, तर तुम्ही मागास कसे, परंतु मागास यासाठी की केवळ आरक्षणासाठी. आणि म्हणून 58 क्रांती मोर्चा आले. याच्यावर वैचारिक प्रतिवाद व्हायला पाहिजे होता. मला आठवतं आमचे दिवंगत ओबीसी नेते आपले हरी नरके यांनी मला सुचवलं होतं गुप्तपणे की पाटील साहेब ओबीसीमध्ये मराठा घुसखोरी करणार आहेत, मराठीचं ओबीसीकरण सुरू आहे, त्यांना तुम्ही ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उभे राहा. त्यावेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना मी विनंती केली की या आरक्षणाला आपण विरोध केला पाहिजे. तर त्यावेळी वामन मेश्राम यांच्या बामसेपचा प्रचंड प्रभाव होता आणि ते वामन मेश्राम सांगायचे की मराठे हे शूद्र आहेत आणि ते नेहमी त्यांच्या साहित्यामध्ये पुस्तकामध्ये उल्लेख करायचे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून ते शूद्र आहेत. परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जरी विरोध झाला तरी शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने या ब्राह्मणांना पैसे देऊन विकत घेतलं, म्हणजेच 50 खोके दिले आणि सांगितलं की आम्हाला क्षत्रिय घोषित करा. शेवटी क्षत्रियांनी स्वतःला क्षत्रिय घोषित केलं. जरी शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असले, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. परंतु त्या काळचा तत्कालीन धर्म आहे तो सांगत होता की क्षत्रियच इथे राज्यकर्ता होऊ शकतो आणि त्या समाज परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा लागला. ब्राह्मण आणि क्षत्रियांमधला हा वाद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं ते शूद्राती शूद्रांना अधिकार देण्याचं, आमच्यासारख्या आगरीपणांना आरमाराचं प्रमुख करून आमच्या हातात तलवार देऊन महाराजांनी या देशामध्ये मनुस्मृतीला विरोध केला आणि म्हणून महाराजांचं राज्य ते अत्यंत कसोटीचं राज्य होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची सुरुवात करून शिवाजी महाराजांचं राहिलेलं काम पूर्ण केलं. मला हे सांगायचं आहे की क्षत्रिय राज्यकर्ते होते, यांच्यावर ब्राह्मणांचा प्रभाव होता आणि या प्रभावामुळे त्यांना ते सांगतील तसं वागायला लागायचं. महाभारतात तुम्ही पाहिलं असेल की एकलव्य हा अर्जुनाला स्पर्धक होऊ नये म्हणून एकलव्याचा अंगठा कापणारी इथली व्यवस्था आहे, ब्राह्मणी व्यवस्था आहे. महाभारतामध्ये शूद्रांनी अभ्यास करू नये, पुढे शिक्षण घेऊ नये आणि प्रशासनात येऊ नये म्हणून ब्राह्मण राजा रामाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना सांगतात या शूद्राचा वध करून टाक आणि क्षत्रिय राजा तो वध करतात. असे कित्येकांचे बळी या पुराण काळामध्ये ओबीसी शूद्रांचे गेले असतील. आणि मग आता जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची सुरुवात केली, लाखातून एखादा आमचा माणूस तहसीलदार तलाठी व्हायला लागला आणि प्रशासनात आम्ही जायला लागलो. हे पाहिल्यानंतर ही क्षत्रिय सत्ता हडबडली आणि आपल्याला माहित आहे मंडल आयोगामुळे केवळ शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, प्रमोशनमध्ये आम्हाला आरक्षण भेटलं नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला राज्यकर्ता होण्याचा मान ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदा इथे मिळायला लागला. आणि हे जे 50% आरक्षण आहे त्यामुळे ओबीसी शूद्र लोक राजकारणात जाऊ लागले. आणि मराठ्यांचा असा प्रॉब्लेम आहे, क्षत्रियांचा असा प्रॉब्लेम आहे, सत्तेशिवाय म्हणजे पाण्या वाचून जसा मासा तडफडतो त्याप्रमाणे सत्तेशिवाय यांना जगता येत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यावर आणि लोकसभेत, विधानसभेत आमचीच सत्ता पाहिजे, आमच्या सत्तेखाली गुलाम असले पाहिजे. मग ती सत्ता पोलीस स्टेशनची असेल, ती सत्ता ग्रामपंचायतची असेल, ती सत्ता लोकसभेची असेल, ती सत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेची असेल, तिथे मराठीच पाहिजे. हा जो सत्तेचा अहंकार, सत्तेचा अति आग्रह आहे, यामुळे मराठ्यांच्या मुलाला सत्तेचे एवढं वेळ लागलं की त्यांनी मराठा क्रांती मोर्चे यासाठी काढले की ओबीसी एससी एसटी यांना जे आरक्षण मिळते ते आरक्षण बंद व्हावं आणि राजकीय आरक्षणावर डोळा ठेवून ते सांगायला लागले. आणि म्हणून अनेक बामसेपचे लोक, अनेक मराठा विचारवंत सांगायचे की आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे. आता ज्यांना ओबीसी आरक्षण मिळतं त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाबरोबर आपोआप राजकीय आरक्षण मिळते सगळ्यांना माहित आहे. परंतु अनेक ओबीसी विचारवंतांनी आणि या खास करून वामन मेश्रामच्या लोकांनी महाराष्ट्राला मूर्ख बनवलं आणि मराठा हे शूद्र आहे ते सांगितलं. आता शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी अपमान केला म्हणून ते शूद्र झाले नाहीत, ते शेवटी राजाच झाले. आणि आजही शिवाजी महाराजांचे सगळे वंशज या लोकशाहीमध्ये सुद्धा स्वतःला राजे म्हणतात. म्हणजे उदयनराजे भोसले असतील किंवा अन्य राजे असतील किंवा अन्य संस्थानिक स्वतःला राजेच म्हणतात. कारण राजेशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाने नष्ट केली. एकच राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा सन्मान दिला.
ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे समर्थक होते. याच काळात सम्राट अशोकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसायला जमिनी दिल्या, समुद्रावरच्या आगरी कोळ्यांना आरमाराचा अधिकार दिला. परंतु हे गुण वर्तमान मराठा राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाहीत. आज आमचे आगरी कोळ्यांची गावठाणं, मुंबईतली 200 गावठाणं, ठाणे रायगड मधली गावठाणं तोडणारे मराठा राज्यकर्ते आहेत. आणि म्हणून प्रचंड तिरस्कार आणि प्रचंड संताप आजच्या दिवशी मराठा राज्यकर्त्यांविरुद्ध महाराष्ट्रात उफाळून आलेला आहे. आणि हा संताप एवढा मोठा आहे की या विधानसभेला इथल्या प्रशासकांची आणि इथल्या राज्यकर्त्यांची सामान्य गरीब, पिचलेला वर्ग, दुबळा वर्ग कॉलर पकडायला कमी पडणार नाही. कारण महाराष्ट्राला नेतृत्वच राहिलेले नाहीत, सगळे शरण गेलेले आहेत. याच पद्धतीने मराठा क्रांती मोर्चे झाले त्यावेळी ओबीसी विचारवंत मराठा आरक्षणाला विरोध करत नव्हते. ते सांगत होते की मराठे शूद्र आहेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण मराठे शूद्र आहेत ते केवळ ब्राह्मण क्षत्रिय वादाने ठरवता येत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरण देऊन किंवा राजर्षी शाहू महाराजांना ब्राह्मणांनी जे विधी आहेत, ब्राह्मणी विधी आहेत, ते विधी करण्यास नकार दिला म्हणून ते शूद्र ठरले नाहीत. तर या क्षत्रियांनी कधीच आपलं स्वतःला मागासवर्गीय घोषित केलं नाही. ते शूद्र म्हणतायत याचा अर्थ त्यांना ओबीसी आरक्षण पाहिजे. आणि म्हणूनच ही जी मांडणी आहे ती महाराष्ट्राची फसवी मांडणी होती. मी अनेक आंबेडकरी विचारवंतांशी या बाबतीत बोललेलो आहे. परंतु यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मराठ्यांच्या विरुद्ध बोलायचं कोणी, मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कुठलेच, खास करून आता मी बीएसपी मधली निवडणूक लढल्यानंतर बीएसपीचे लोक पण बोलले, मी सरळ आपल्या पत्रकात छापलं होतं की मी मराठा आरक्षणाचा विरोधक आहे. अनेक बीएसपीचे लोक बोलायला लागले की नाही, मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे, मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. मी त्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, बोलणं ठीक आहे, परंतु मराठा बांधवांची तुम्ही फसवणूक का करता? ज्यांचं सामाजिकदृष्ट्या शोषणच झालं नाही, सामाजिकदृष्ट्या ते मागासलेले नाही, सगळ्या मागासवर्गीय आयोगाने त्यांना मागासवर्गीय घोषित करायला नकार दिला आहे. ते जर मागासवर्गीय नसतील तर त्यांना तुम्ही आरक्षण देणार कसं, हे तुम्ही ओपन चर्चेमध्ये सांगा. आणि हीच गोष्ट मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर या देशातले मागासवर्गीय विचारवंत स्पष्ट बोलले असते ती ही वेळ आली नसती. आणि म्हणून या सगळ्या चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगतो की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांनी जी भूमिका घेतली ती कोणाच्या प्रेरणेने घेतली तो विषय महत्वाचा नाही. पण त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे म्हणून आमचा विरोध आहे. आणि मग त्यांच्यावर मराठा कार्यकर्त्यांचा हल्ला झाल्यानंतर, न्यायालयात हल्ला झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो की तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत समर्थनीय आहे आणि याला विरोध होत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आता सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आम्ही याचिका टाकलेली आहे. आमचे वकील सदावर्तेच आहेत. आणि या याचिकेमध्ये शंकरराव लिंगे माळी समाजाचे ऍडव्होकेट जयश्रीताई पाटील सुद्धा आहेत. आता त्याच्या बाकीच्या भूमिका थोड्या वेगळ्या आहेत, परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीत देशात त्यांनी भूमिका घेतलेली ही अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये काही लोक हे अत्यंत सक्षम आहेत. आता त्यांना मोठी 10-20 पोलिसांची सुरक्षा असते त्यांच्या घराच्या भोवती, आणि ती पोलीस सुरक्षा नसती तर कदाचित त्यांच्या घरावर आणि त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाला असता, हे पण तितकंच सत्य आहे. परंतु ही भूमिका त्यांनी घेतली. आणि मी सुद्धा त्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा असतील, 2014ला सुद्धा आम्ही याचिका टाकली. माझ्याबरोबर चंद्रकांत भावकर, भंडारी समाजाचे नेते, नवीनचंद्र बांदिवडेकर हे ओबीसी लोक होते आणि आम्ही ही लढाई केली. मला हे सांगायचं आहे की मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे हे अनेक आयोगाने सांगितलं आणि जी भारताची रचना आहे, मराठा स्वतःला क्षत्रिय घोषित करतात, त्यांना क्षत्रिय असल्याचा सगळा अहंकार आहे. आणि वर ते शिवाजी महाराजांना पण सांगतात की आमच्या जातीचे नेते शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे ते रयतेचं स्वराज्य ते सांगतच नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यपूर्व काळामध्ये इथे आदिलशाही निजामशाही होती आणि या आदिलशाही निजामशाहीमध्ये पाटील आणि कुलकर्णी हे प्रशासक होते आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब रयतेवर, ओबीसी, एससी एसटी स्त्रियांवर अत्याचार करत होते. रांझ्याच्या पाटलांनी तर एका शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला आणि या बलात्कार केल्यानंतर त्याचे हातपाय तोडण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते. आज महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांची अनेक हत्याकांड झाली, चौकड्यासारखं हत्याकांड झालं. याचे हातपाय तोडायची हिंमत महाराष्ट्रातल्या कुठल्या मराठा मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का? अजित पवारांकडे आहे का? एकनाथ शिंदेकडे आहे? उलट या मागासवर्गीय हत्याकांडांना आजही न्याय मिळत नाही. भीमा कोरेगावमध्ये आपल्याला न्याय भेटत नाही. मी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्यानंतर आम्ही त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये केवळ यासाठी प्रवेश केला की महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात निर्णय झाला. सगळ्या आमदारांनी आमच्या ओबीसी विरुद्ध सह्या केल्या, ओबीसी आरक्षणाविरुद्ध सह्या केल्या. आम्ही बाळासाहेबांना भेटलो. बाळासाहेब म्हटले की तुम्ही वंचित निवडणूक लढा, तुम्ही विधानसभेत जा, लोकसभेत जा, तरच तुम्हाला न्याय भेटेल. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु जरांगे पाटलांचं आंदोलन ज्या दादागिरीने सुरू झालं, ज्या अहंकाराने सुरू केलं, आज जरांगे पाटलांना आरक्षणातलं काय कळतं, संविधानातलं काय कळतं? एक 5वी नापास माणूस हे मराठा समाजाचं नेतृत्व महाराष्ट्राचं करतो, हा मराठा समाजाचा फार मोठा अपमान आहे. मला आठवतं आमच्या कोकणामध्ये सेज आंदोलनामध्ये न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी दत्ता पाटील, लोकनेते दत्ता पाटील, कॉम्रेड विलास सोनवणे यांच्यासह नेतृत्व केलं. त्यांना आम्ही अत्यंत आदर्श मानायचो. आणि पी.बी. सावंत यांनी स्पष्ट सांगितलं, मराठ्यांचं शोषणच कुणी केलं नाही,
मराठ्यांचा अपमान ब्राह्मणांनी केला असेल पण शोषण केलं नाही आणि शोषित नाहीत, सामाजिक दृष्ट्या जातीच्या उतरंडीत जे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळण्याचा प्रश्नच नाही, हे आपल्याला पीबी सावंतांनी सांगितलं. आम्ही त्यांना सॅल्यूट केला. परंतु पीबी सावंतांची भूमिका कुठल्याच मराठा आंदोलकांनी ऐकली नाही आणि एका अडाणी एका मूर्ख माणसाला मराठा आंदोलनाचं नेतृत्व भेटलं. तो माणूस म्हणजे जरांगे पाटील. आणि म्हणून 6 महिन्यापूर्वी CWC चॅनलवर मी आज जरांगे पाटलांची पोलखोल केली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासच नसाल, तुम्ही महाराष्ट्राचं शोषण करणारे शोषणकर्ते असाल तर तुम्ही आरक्षण मागता कसा. आणि म्हणून यामध्ये महाराष्ट्राचे विचारवंत कमी पडले आणि हे कमी पडले ते इतके मोठ्या प्रमाणात कमी पडले की याच्यावर कोणी बोललं नाही. आणि म्हणून बामसेफचे कार्यकर्ते आमच्याकडे यायचे, मराठा आरक्षणाचं समर्थन करायचे. त्यांना मी सांगायचो, आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता तर मग तुम्ही क्रांती प्रतिक्रांती वाचली का? महाराष्ट्रात जर फडणवीस ब्राह्मण असेल तर अजित पवार कोण आहेत, शरद पवार कोण आहेत, अशोकराव चव्हाण कोण आहेत, बाळासाहेब थोरात कोण आहेत, वसंतदादा पाटील कोण आहेत, हे मराठा यशवंतराव चव्हाण कोण आहेत, हे तर क्षत्रियच आहेत आणि स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि म्हणून कुठल्याही ओबीसी लोकांना ते निवडून येऊ देत नाहीत. प्रचंड संपत्ती, हजारो एकर त्यांच्याकडे जमिनी आहे. 70 हजार कोटींचे ते घोटाळे करतात. त्यांना ब्राह्मण समजून घेतात, बँका बुडवतात, लोकांच्या जमिनी खातात, लोकांची गावठाणं काढतात, मागासवर्गीयांची घरं तोडतात, मागासवर्गीयांवर बलात्कार करतात, अत्याचार करतात. या अत्याचारांबाबत न्याय न मिळण्याचं कारण काय? कारण गृहमंत्री एक तर ब्राह्मण असतो किंवा मराठा असतो आणि या लोकांनी स्वातंत्र्यानंतर मनुस्मृतीत राबवलेली आहे. आणि म्हणून मराठा समाजाचं हे आंदोलन हे असंविधानिक आहे हे सांगणारे एकमेव नेते या महाराष्ट्रात झाले. त्यांचं नाव पीबी सावंत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाने मरणोत्तर मी जय महाराष्ट्र करतो किंवा नमस्कार करतो. परंतु पीबी सावंतांची हिंमत कुठल्याही मराठा राज्यकर्त्यांमध्ये नाही आणि मराठा आंदोलनाला पाठीशी घातलं गेलं. यामध्ये आमच्या ठाण्यातून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, शरद पवार असतील, फडणवीस असतील, यांचा मोठा हात होता. आणि म्हणून हे मराठा आंदोलन इतकं टोकाला गेलं की त्यांनी जाळपोळ सुरू केली आणि याला विरोध करण्याचं काम ज्या दिवशी ओबीसीने सुरू केलं त्यामध्ये आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय आपले छगनरावजी भुजबळ, प्रकाश शेंडगे यांनी सुरुवात केली. परंतु त्यांचे जे शब्द होते ते आपले मालक असलेल्या म्हणजे मराठा म्हणजे आता पूर्वीचे मालक भुजबळ साहेबांचे शरद पवारने आताचे अजित पवार हे मराठाच, त्या मालकाला घाबरूनच ते बोलतात. आणि महाराष्ट्रातले सगळ्यांचे मालक फडणवीस, यांच्या शब्दाच्या बाहेर कोणीच नाही. आणि म्हणून ओबीसी सगळे विचारवंत जे बोलायचे, जी मांडणी करायचे ते कसे करायचे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसीच्या ताटातून नको. बाळासाहेब आंबेडकर बोलायचे ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं वेगळं. हे ताटाची भाषा संविधानिक कायद्यामध्ये बसत नाही. आणि मराठा हे कुठल्याच अर्थाने मागास नसतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची भाषा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे आणि छगन भुजबळ यांनी ती बोलायला पाहिजे होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष, त्यांना आम्ही महापुरुष म्हणतो आणि या युगातला युगपुरुष मानतो. त्याचं कारणच हे आहे की समोर तलवारी घेतलेले क्षत्रिय म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड हे त्यांना मदत करणारे राजे असताना बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या तलवारीला घाबरलेले नाही. आणि त्या तलवारीपेक्षा मोठी धार लेखनीची असते हे बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी विचारवंतांना सांगतोय, मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे हे न्यायालयाने सांगितलं, प्रत्येक आयोगाने सांगितलं. मराठा ही राज्यकर्ती जमात आहे. या महाराष्ट्रातले क्षत्रिय हे मराठेच आहेत. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात मराठ्यांनी स्वतःला क्षत्रिय सिद्ध केलंय. असं असताना ही नजर इथल्या विचारवंतांनी का येत नाही? कारण आपले विचारवंत हे मराठ्यांना घाबरतात, हे वास्तव आहे, किंवा ते त्यांचे गुलाम आहेत. आणि म्हणून ही मांडणी घेऊन मी काम केलं, अनेक लोकांनी टीका केली. पण आता मी तुम्हाला सांगतो की वास्तव समोर यायला लागलं. आता जो ओबीसी तरुण जो शिकलेला आहे त्यामध्ये प्राध्यापक हाके, लक्ष्मण हाके आणि आमचे तरुण वकील मंगेश ससाणे यांनी मात्र गंभीरपणे हा विषय मांडला. खरं म्हणजे ते अत्यंत साधे आहेत, म्हणजे तसा अर्थाने एखाद्या कोटीचे मालक नाहीत, गरीब नाहीत, म्हणजे श्रीमंत नाहीत, अत्यंत गरीब आहेत. आणि अंतरवाली सराटी जिथे जरांग्यांनी आंदोलन केलं इथं प्राध्यापक काकेने आंदोलन केलं. आणि या दोन्ही तरुणांनी सांगितलं की मराठा आरक्षण ही मागणीच असंविधानिक आहे आणि सगळे सोयऱ्याने दाखले जर द्या असं जर महाराष्ट्र सरकारने कबूल केलं, केवळ जरांगे जातीचा मराठा आहे आणि म्हणून फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचा आदर करत असेल तर खरं म्हणजे हे तिन्ही लोक राज्यकर्ते होण्याच्या लायकीचे नाहीत. हे जरांगे पाटलांच्या प्रचाराला बळी पडले आणि मराठा समाजाची बाजू घेऊन या देशातल्या ओबीसी स्त्री शूद्रांवर त्यांनी अन्याय केलाय. किंबहुना सुप्रीम कोर्टाचा अपमान एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेला आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन हे असंविधानिक आहे.
ते कसं चुकीचं आहे? म्हणजे तुमचे सगळे सोयऱ्यांना दाखले दिल्यानंतर एखाद्या मराठ्याने आदिवासी महिलेशी लग्न केलं, करणार ते. अनेक त्यांनी मागासवर्गीय मुलींशी लग्न केलेली आहेत, कुणबी समाजाच्या मुलींशी लग्न केली. याचा हेतू एकच आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक आली की त्या सुनेला, त्या बायकोला उभं करायची आणि ती जागा ओबीसींची आपल्या वाट्या लागायची. हा स्वार्थी दृष्टिकोन मराठा बांधवांचा आहे. आणि म्हणून नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, मुंबई महापालिका, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे जे करतायत त्या मराठ्यांची घुसखोरी आहे. कारण म्हणजे ठाणे जिल्ह्यातून आगरी कोळ्यांचं नेतृत्व असताना तिथे या एकनाथ शिंदेनी घुसखोरी करण्याचं काहीच काम नाही. आणि म्हणून आगरी कोळी लोकांचं ठाणे रायगडमधून पहिलं काम आहे की मराठा मुख्यमंत्री, मराठा आमदार, खासदार इथून यांना हकलून देणं, यांना निष्कासित करणं. जे आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर घरे तोडतात, यांना राज्य करण्याचा काडीचा अधिकार नाही. आणि म्हणून ओबीसीमध्ये खरोखर ताकद असेल, प्रज्ञा, शील, करुणा असेल तर यांनी पहिल्यांदा काम केलं पाहिजे. या देशातल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी क्षत्रियांना सत्तेतून बाहेर गेलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला जपानचं उदाहरण घेऊन सांगेन. जपानमध्ये सामुराई योद्धे होते, परंतु लोकशाही आल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी बाजूला ठेवल्या आणि लोकशाहीसाठी आपली क्षत्रिय सत्ता आहे, क्षत्रिय जो पारंपरिक अधिकार आहे तो सोडून दिला. परंतु महाराष्ट्रातले मराठे आपण जन्मताच श्रेष्ठ आहोत, जन्मताच लढावं ते सोडायला तयार नाही. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये ज्यावेळी इंग्रजांनी आमच्या शूर महार सैनिकांना लढण्याची संधी दिली, हातामध्ये तलवार दिली, त्यावेळी ब्राह्मण आणि क्षत्रियांचा पराभव भीमा कोरेगावमध्ये झालेला आहे. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये राहून जगज्जेत्या इंग्रजांचा पराभव केलाय. ज्यांनी भारताला गुलाम केलं त्यांचं जर आरमार आम्ही बुडवलेलं आहे, तर आम्ही शूद्र जरी असलो तरी शूद्र सुद्धा क्षत्रियांपेक्षा पराक्रमी असतात. हे आम्ही सिद्ध केलंय. भीमा कोरेगावमध्ये केलंय, रत्नागिरीच्या समुद्रात केलंय. हे सगळे मराठ्यांनी लक्षात घ्यावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडमध्ये आपली राजधानी उभी करायला लागली. याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाहीमध्ये प्रशासक असलेल्या पाटील कुलकर्णींच्या गड्या उद्ध्वस्त करून रयतेचं स्वराज्य आणलं. महाराष्ट्रात आज लोकशाही आणायची असेल तर हे ब्राह्मण आणि मराठा सत्ताधाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय, त्यांना सामान्य सफाई कामगारांसारखे सफाई कामगार म्हणून काम करायला जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात समता येऊ शकत नाही. आणि म्हणून सम्राट अशोकासारखं भगवान बुद्धाच्या करुणेच्या, प्रज्ञाशील करुणेच्या न्यायानं आपल्याला सरकार इथं आणावं लागेल. हे हिंदुत्ववाद आहे, ही मनुस्मृती आहे. आणि म्हणून मनुस्मृती विरुद्ध संविधान हा लढा आपल्याकडे चालू आहे. आणि म्हणून जरांगे पाटील यांचं आंदोलन असंविधानिक आहे असं वाक्य जरी त्या जरांगे पाटलासमोर तुम्ही बोलला तरी त्याला काय कळणार नाही. अकलेचा भाग नसलेला माणूस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व जरांगे पाटील या माणसाने केलं. त्याच्यावर चित्रपट निघाला. कुठल्या शाईने लिहिणार, कुठल्या पेनाने लिहिणार की इथे संविधान असलं असताना अशा प्रकारचा अडाणी माणूस आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करतोय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये आपली विद्वत्ता सिद्ध केली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात मराठा आरक्षणाचं आंदोलन एक अडाणी मराठा चालवतो, हा संविधानाचा सुद्धा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारवंतांचा अपमान आहे. आणि म्हणून आज असंविधानिक पद्धतीने सुरू झालेल्या आंदोलनाचा पराभव मी तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासाने सांगेन की ह्याचा पराभव महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ससाणे, जे मंगेश ससाणे हे करतायत, मृणाल ढोले पाटील करतायत. ही गोष्ट मी मुद्दामून त्यांना एवढा मोठा सन्मान देतो. याचं कारण हे सामान्य कुटुंबातले तरुण आहेत, अत्यंत गरीब आहेत. आणि आता त्यांच्या आंदोलनाचं अनुकरण सगळ्या प्राध्यापक, जेवढे ओबीसी प्राध्यापक आहेत, जेवढे ओबीसी वकील आहेत यांनी करावं. खरं म्हणजे मी धन्यवाद यासाठी देईन की आंबेडकरी चळवळीने मंडल आयोगाच्या काळात फार मोठं योगदान हे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दिलेलं आहे. त्यांनी हे आंदोलनाचं नेतृत्व केलं. आणि सगळ्यांना माहिती आहे की आंबेडकरी चळवळीशिवाय आरक्षणाविषय कोणाला समजत नाही. मी सुद्धा अभिमानाने सांगेन, मला आरक्षण समजत नव्हतं. आमच्या पनवेलचे अनिल भातणकर नावाचे सिडकोचे अधिकारी होते. त्यांनी मला बोलवून सांगितलं की आरक्षण कसं असतं, एससीला किती आरक्षण आहे, एसटीला किती आहे, एससी म्हणजे कोण, तर अस्पृश्य जाती, एसटी म्हणजे कोण आदिवासी, आणि ओबीसी म्हणजे कोण शूद्र. या सगळ्यांची ओळख मला एका आंबेडकरी तरुण अधिकाऱ्याने दिली. त्यांचं नाव अनिल भातणकर. त्यांनी मला ओबीसी मागासवर्गीयांनीच मला आरक्षण शिकवलं. परंतु हे आरक्षण ओबीसीना शिकवण्याचं काम बाकी आहे. आणि म्हणून लक्ष्मण हाके यांनी ज्या पद्धतीने विश्लेषण महाराष्ट्रात केलं, सगळे सोयऱ्यांना दाखले दिल्यानंतर एससी एसटीचं पण आरक्षण संपणार आहे. कारण एखाद्या मराठ्याने आदिवासीशी लग्न केलं, एखाद्या ब्राह्मणाने केलं तर उद्या तो एससीचा दाखला घेईल, एसटीचा दाखला घेईल. आणि त्या आरक्षणात घुसखोरी करून बाबासाहेबांच्या भाषेत दुधामध्ये गटाराचं पाणी मिसळल्यानंतर दूध राहत नाही. याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचे लोक कुणबी दाखले घेऊन जर ओबीसी मध्ये आलं तर ओबीसी आरक्षणातच नाही, एससी एसटीच्या आरक्षणाचं सुद्धा गटार होणार आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आमचे फडणवीस यांचा अंतिम उद्देश आहे या देशातून आरक्षण संपवणं. आणि म्हणूनच मागणी नसताना आपल्याला माहिती आहे ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलं. आर्थिक निकषावर आरक्षण देणं संविधानाला मान्य नाही. आर्थिक निकषावर तुम्हाला अनेक योजना आणता येतात, परंतु आरक्षण देता येत नाही. कारण गरिबी आणि श्रीमंती ही माणसाच्या कर्तृत्वाने होते. म्हणजे तुमच्या विजय मल्ल्या हा आपल्या धंद्यामध्ये नाश पावला किंवा एखादा माणूस जुगार खेळून नुकसानीत गेला तर त्याला जबाबदार आपला भारत किंवा समाज नसतो किंवा संविधान नसतं. परंतु ओबीसी, एससी एसटी, ओबीसी जाती ज्या आहेत
किंवा शूद्रांच्या जाती आहेत, SC ST लोक आहेत, याला धर्माने गुलामगिरी लागली आहे. या देशातल्या हिंदू वैदिक मनुस्मृती धर्माने जो शूद्र म्हणून जन्माला आला तो शूद्र म्हणून मरणार. त्याच्या 7 पिढ्या गेल्या तरी त्याला ब्राह्मण होता येत नाही, आपली जात बदलता येत नाही, हे इथल्या हिंदू धर्माने सांगितलं. तेच SC STच्या बाबतीत सांगितलं. आता ही जात म्हणजे नुसती जात नाही, मागासवर्गीयांची जात ही जशी हलकी असते तशी जन्मताच ती गरीब असते. त्यांना चांगल्या घरात राहण्याचा अधिकार नाही, शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, त्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाही. पूर्वी त्यांनी वेद ऐकले आणि वाचले तर त्याच्या कानात शिस ओतण्याची शिक्षा होती, त्याची जीभ छाटायची इच्छा होती. जर त्यांनी बाकीचं काही कुठली चोरी किंवा बलात्कार केला तर त्याचं मुंडकं उडवा, पण ब्राह्मणांना काही पैशात सोडवा, क्षत्रियांना काही पैशात सोडवा, अशा विषम शिक्षा मनुस्मृतीने दिल्या होत्या. या देशामध्ये शूद्रांनी जिवंतच राहू नये अशी मनुस्मृतीची ब्राह्मणी घटना होती आणि त्या घटनेनुसार तलवार चालवण्याचं काम एक क्षत्रिय करायचे. आजच्या महाराष्ट्रात मराठे हेच करतात आणि म्हणून यावर मागासवर्गीयांनी बोलण्याची आवश्यकता होती. परंतु मराठ्यांच्या विरुद्ध बोलायला कोणीही ओबीसी विचारवंत, अगदी आंबेडकरी विचारवंत सुद्धा बोलत नव्हते. आपल्याला माहिती आहे जरांगे पाटलांना सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला. त्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा का दिला हे मला समजलंच नाही. गरीब मराठे वेगळे आणि श्रीमंत मराठे वेगळे हा शोध कुठे लावला? तर म्हणजे आरक्षण हे गरिबीवर आधारित नाहीच आहे, ते जन्मावर आधारित आहे. जर शूद्रांना ओबीसी SC STना जन्मानुसार गुलाम ठरवणारा धर्म या देशात पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे कदाचित राहणार आहे. कारण संविधानाचा विजय होण्यासाठी मागासवर्गीयांकडे सत्ता संपत्ती येत नाही तोपर्यंत निवडणुका जिंकू शकत नाही. मी 2 वेळा खासदारकी लढलो, परंतु मतं विकत घेण्यासाठी माझ्याकडे 100 कोटी नाही आणि म्हणून मी मतं विकत घेऊ शकत नाही, म्हणून मी जिंकून येऊ शकत नाही. साधं वर्तमान वास्तव आहे. तर याच्यामध्ये ओबीसीनी जिंकू येऊ नये अशी व्यवस्था होती. बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. तर गरीब आणि श्रीमंत याच्यावर आरक्षण नाही, तर धर्माने ज्यांना गुलाम ठरवलेलं आहे, जातीनुसार जन्मानुसार गुलाम ठरवलेलं आहे, कमी लेखलेलं आहे, ते घालवायचं असेल तर तुम्हाला एकतर शंकराचार्य व्हावं लागेल, म्हणजे ते शंकराचार्य रामदास आठवलेंना व्हावं लागेल किंवा आदरणीय प्रकाश आंबेडकरांना व्हावं लागेल. पण ते काय त्यांना कोणी शंकराचार्य कधीच करणार नाही किंवा इथल्या स्त्रियांना कोणी शंकराचार्य करणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत इथला धर्म बदलत नाही तोपर्यंत या देशाची गुलामगिरी संपू शकत नाही, वास्तव आहे. आणि म्हणून आपण किती हुशार असलो, आपण किती ब्रिलियंट असलो, किती पराक्रमी असलो तरी तुम्ही क्षत्रिय आईच्या पोटी जन्म घेतला असेल किंवा ब्राह्मण आईच्या पोटी जन्म घेतला असेल तरच तुमचं लोक ऐकतात. आणि म्हणून मला माहित आहे की आमचे लक्ष्मण माने नावाचे पद्मश्री लक्ष्मण माने एक मोठे विचारवंत आहेत आणि ते फार पोटतिरीने बोलतात. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत जबरदस्त भूमिका आहे. पण ते सांगतात की जोपर्यंत मी ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला येत नाही किंवा मराठा आईच्या पोटी जन्माला येत नाही तोपर्यंत लक्ष्मण मानेंचं कोणीच ऐकणार नाही. कारण शूद्रांना विद्वान मानायला कोणीच तयार नाही. अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला आजही महाराष्ट्राचं किंवा केंद्राचं सरकार तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार भेटला, तो आंबेडकरी जनतेच्या आग्रहामुळे, त्यांच्या लढाऊपणामुळे भेटला. परंतु ओबीसीमध्ये आमचे छगन भुजबळ जरी मंत्री असले तरी ते महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न हा पुरस्कार देऊ शकत नाही. ते सुद्धा आता खूप ज्येष्ठ झाले आहेत, त्यांचे दाढी मिशा पिकलेल्या आहेत, त्यांनी ओबीसीसाठी संघर्ष जो केलेला आहे, त्यांच्या कदाचित मरणोत्तर ओबीसीना जाग येईल आणि ते म्हणतील की यांना छगन भुजबळांना भारतरत्न द्या, परंतु तो मिळणार नाही. आणि म्हणून जिवंत असतानाच हा संघर्ष आम्ही केला पाहिजे. चार्वाकाने भगवान बुद्धांनी आकाशातला स्वर्ग नरक हे सगळं नाकारलं की जो काही न्याय द्यायचा तो आम्हाला द्या. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या आंदोलनाला द्यावं असा आग्रह आम्ही धरतोय. परंतु या विरोधात इथे आमच्या आगरी कोळ्यांच्या पट्ट्यातून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं चिटकूमध्ये ठराव घेऊन की या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, परंतु दिबा पाटलांचं देऊ नका. इतका टोकाचा विरोध इथल्या मराठा बांधवांचा, मराठा राज्यकर्त्यांचा ओबीसीना आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन हे असंविधानिक होतं. आमचे नेते छगन भुजबळ आणि प्रकाश चंद्र शेडगे हे जरांग्याला प्रचंड शिव्या देत होते आणि प्रचंड मोठ्या सभा घेत होते, परंतु त्यांना मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाला आमचा थेट विरोध आहे अशी भूमिका घेण्याची हिंमत आजही महाराष्ट्रात नाही. आणि मला आठवतं की आम्ही मुंबई पत्रकार संघामध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीचं नाव होतं नो मराठा आरक्षण. कारण ओबीसीमध्ये एवढी हिंमत नाही, शेवटी ते शूद्र आहेत, की मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही किंवा मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे हे बोलणारा विचारवंत महाराष्ट्रात दिसत नव्हता. आणि म्हणून ते आम्ही परिषद घेतली. प्राध्यापक श्रावण देवरे त्या सभेचे अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे हे आपल्या गुणरत्न सदावर्ते आणि जयश्रीताई होत्या आणि त्यामध्ये सांगितलं नो मराठा आरक्षण. परंतु नो मराठा आरक्षण हे मराठा बांधवांच्या द्वेषापोटी नाही, तर मराठ्यांचं शोषण झालेलं नाही. मराठे हे राज्यकर्ते आहेत आणि राज्यकर्ते असताना ते जर मागास ठरले तर ती चापलुशी आहे. मराठा लोकांनी नारायण राणेंनी खोटा मागासवर्गीय आयोग केला, मराठा अधिकाऱ्यांना हाताशी घेतलं आणि अंधाराला उजेड मांडण्याचा प्रयत्न केला
अंधार जो आहे मराठा जी सत्ता आहे हा देशातला अंधार आहे, ब्राह्मणी सत्ता ही अंधार आहे आणि अंधार घालवून प्रकाश आणणं हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं केलं. आणि ती प्रकाशाची भूमिका म्हणजे संविधानाची भूमिका आहे. संविधान हा देशातला सूर्योदय आहे. त्या सूर्योदयाचं स्वागत तरुणांनी केलं पाहिजे आणि या सूर्योदयाच्या वेळी जन्मलेले प्राध्यापक हाके आणि ससाणे ही ओबीसी तरुणांची जागृती आहे. आंबेडकरी तरुणांनी प्रचंड मोठा संघर्ष आरक्षणासाठी केलेला आहे आणि आंबेडकरी तरुणांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला आदर्श मानून ओबीसी बांधवांनी या सगळ्या लढ्यामध्ये उडी घेतली पाहिजे. ही पहिली उडी या दोन तरुणांनी घेतलेली आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आपली भूमिका बदललेली आहे. मला माहित आहे या देशातले ओबीसी तर संविधानासाठी आरक्षणासाठी लढायला उतरले तर आंबेडकरी बांधव त्यांच्यासोबत बिनीचे शिलेदार होतील, म्हणजे समोर पहिल्या लढ्यामध्ये ते उडी घेतील हा विश्वास मला आहे. माझ्या जीवन संघर्षामध्ये आंबेडकरी चळवळीचं आंबेडकरी बांधवांचं प्रचंड योगदान आहे. म्हणजे कधीच विसरणार नाही. किंबहुना मी आज जे बोलतोय मला जे साहित्य मला जी पुस्तके मिळाली ते आंबेडकर भावांच्या साहित्यामुळे त्यांची भाषणं ऐकून मी इथे तयार झालेलो आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कुठल्याही धर्माच्या मी विरुद्ध नाही. धर्माच्या म्हणजे इथे जसं म्हणजे मी सकाळीच एक गोयंका गुरुजींचं प्रवचन ऐकलं. त्यांनी सांगितलं की वेगवेगळे धर्म आपल्या देशात आहेत. पाप हा पण धर्मच आहे आणि पुण्य हा पण धर्मच आहे. तर पाप धर्म म्हणजे काय तर क्षत्रिय धर्म या देशातला आहे हा पापाचा धर्म आहे. ब्राह्मणी धर्म हा पापाचा धर्म आहे. वैशांत धर्म हा पापाचा धर्म आहे आणि संविधानाचा धर्म हा निसर्ग धर्म आहे. आणि म्हणून हा निसर्ग धर्म भगवान बुद्धांनी सांगितला. त्यांनी जे सांगितलं आगीला हात लावल्यानंतर चटकाच बसणार हे वैश्विक सत्य आहे. म्हणजे कुठेही जा अमेरिकेतली आग, इंग्लंडमधली आग, पाकिस्तानमधली आग आणि भारतातली आग त्याला तुम्ही स्पर्श केला चटकाच बसणार. हा निसर्ग न्याय भगवान बुद्धांनी सांगितला. आणि याच पद्धतीनं झाडं, वृक्ष, विली आणि भारतामधले मागासवर्गीय यांच्यावर अत्याचार केला तर मराठा बांधवांनो त्यांना सुद्धा दुःखच होतं. मग तुम्हाला आज चटके बसायला लागले. या चटके बसतात त्याचं कारण मागासवर्गीयांनी हजारो वर्षाची गुलामीची श्रृंखला फेकली. या देशाला मुघलांनी गुलाम केलं होतं हे आपण पुस्तकामध्ये इतिहासामध्ये लिहिलं. या देशामध्ये इंग्रजांनी आम्हाला गुलाम केलं हे आम्ही लिहिलं. या देशामध्ये पोर्तुगीजांनी आम्हाला गुलाम केलं हे लिहिलं. पण या देशातल्या 50% स्त्रियांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी आपल्या घरामध्येच गुलाम केलं. ब्राह्मणांनी आपल्या बायकोला गुलाम केलं, मुलीला गुलाम केलं, आपल्या आजीला गुलाम केलं, पती मेल्यानंतर तिचं केशव पण केलं हे ब्राह्मणांनी केलं. याच्याबद्दल माफी आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत त्यांनी माफी मागितलेली आहे. परंतु अशी माफी मराठा समाजाचा कुठलाच नेता मानायला तयार नाही. महाराष्ट्रातले जे अत्याचार आहेत मागासवर्गीयांवरचे मराठ्यांनी केलं. आबा पाटील असतील किंवा शरद पवार असतील हे कधीही याबद्दल बोलत नाहीत. आता सुद्धा जरांगे पाटलांचं आंदोलन आहे असंविधानिक आहे. मग शरद पवारांनी बोलायला हरकत काय आहे? एकनाथ शिंदेनी बोला. तुम्ही राज्यकर्ते झालात ना, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेत ना की तुम्ही वाशीमध्ये नवी मुंबईत येऊन बोलणार एक मराठा लाख मराठा. ही तुमच्या जातीची सत्ता आहे. तुम्ही एका मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत का? ओबीसीने तुम्हाला मतदान नाही केलं, एससी मतदान नाही केलं. आणि हीच भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून मला अपेक्षित आहे. मी वंचित बहुजन आघाडीने तिकीट नाकारलं म्हणून मी नाराज नाही. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही मला लढायची संधी दिली त्याबद्दल मी उलट कृतज्ञता व्यक्त करतो. मला आपल्याकडून बाळासाहेबांकडून ही अपेक्षा आहे की बाबासाहेबांनी सांगितलेला सामाजिक न्याय आपण मांडा. मला माहित आहे की आपल्या बांधवांवर हल्ले होतील, माझ्यावर सुद्धा हल्ले होऊ शकतात हे सगळ्यांना माहित आहे. परंतु हे मृतांचं जीवन, मृतदेहांचं जीवन आपल्याला जगायचं नाही. आपण जिवंत माणसं आहोत, आपण लढाऊ माणसं आहोत. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षत्रियांच्या तलवारीला, ब्राह्मणांच्या धर्माला आणि हिंदू कोड बिल करत असताना लोकसभेतल्या विरोधकांना ते कधी घाबरले नाहीत. लोकसभेत खणखणीत भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, संविधान सभेत केलं. अशा प्रकारचे वक्ते आपल्याला पाहिजे. आज या फेसबुक आणि व्हॉट्सअपने लोकसभेत इतकंच बोलायची संधी आपल्याला दिलेली आहे. आज या 40 दिवसांच्या मुलीला, मुस्लिम मुलीला माझ्यासह ज्यांनी तुरुंगात टाकलं म्हणजे पोलीस व्हॅनमध्ये अडकवलं तेव्हा मी नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना प्रश्न केला, अरे हीच सत्ता तुम्हाला पाहिजे होती का? 40 दिवसांच्या मुलीला पोलीस आतमध्ये टाकतात. म्हणजे जो कोणी PSI झालेला तिथला अधिकारी आहे आमच्या डोंबिवलीतला, कल्याणमधला तहसीलदार आहे, हा जे MPSC UPSC एक्झाम दिली असेल त्यामध्ये भगवान बुद्ध त्यांनी वाचले नाही, त्यांनी सम्राट अशोक वाचले नाही की 40 दिवसाच्या मुलीला अरेस्ट करायची नसतं, तिथं घर तोडायचं नसतं, तिला निवारा द्यायचं असतं. भारताचं संविधान आजच्या तारखेला महाराष्ट्रात अधिवेशन चालत असताना, लोकसभा चालू असताना 40 दिवसांच्या मुलीला जर छप्पर देऊ शकत नसेल पावसात तर असली सत्ता काय कामाची? मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्र शासनाचा, या मराठा सत्तेचा, या नरेंद्र मोदींच्या सत्तेचा. बंधू आणि भगिनीनो, मराठा हे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. हे 8 ते 9 आयोगाने सांगितलं. मराठ्यांचं ओबीसीकरण हे पुस्तक महाराष्ट्रात मिळतं. त्याचे लेखक आहेत अशोक बुद्धिवंत. हे पुस्तक मी वाचलं आणि त्याला प्रस्तावना आहे न्यायमूर्ती PB सावंतांची. PB सावंत म्हणतात की आरक्षण जे आपल्या देशात दिलं गेलं त्या आरक्षणाच्या नीतीला समानता हे संविधानाचं तत्व आहे आणि म्हणून आरक्षणाला समानतेचा अधिकार आहे. आता हे बाळासाहेब सराटे आणि हे जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणाला विरोध करतात किंवा मंडल आयोगाला विरोध करतात. आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर या देशातले मराठे, या देशातले गुर्जर, या देशातले पटेल आणि त्यांच्या जोडीला न बोलता 10% EWS घेणारे फडणवीस म्हणजे ब्राह्मण, या सगळ्यांचं म्हणणं आहे की आरक्षण उच्चवर्णीयांना मिळत नसेल
तर आरक्षणच रद्द करा, ही खरी पोटदुखी आहे. आरक्षणामधून इथला एकलव्य IAS व्हायला लागला, इथला आदिवासी IPS व्हायला लागला, इथला ओबीसी IAS व्हायला लागला. एकलव्याने राज्यकर्ता होऊ नये, फक्त एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाला पाहिजे. मग तो रिक्षा चालवणारा असू दे किंवा चाय बेचने वाला असू दे, और चाय बेचने वाला भारत बेच रहा है, अशा किती कविता आल्या तरींची यांच्या कानापर्यंत जात नाहीत. आणि म्हणून भारतीय मीडिया, खरं म्हणजे आज न्यायालय शिथिल झालेली आहेत. लक्ष्मण हाकेंचं मी ते वाक्य वाचलं की न्यायालयापेक्षा फेसबुक आणि सोशल मीडिया जास्त ऍक्टिव्ह आहे, आणि ती खरी गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन हे असंविधानिक आहे. सगळे सोयऱ्यांना दाखले दिल्यानंतर आदिवासींमध्ये घुसखोरी होईल, एसटी जातींमध्ये घुसखोरी होईल, सामान्य माणसाला कळतं. आणि मग ही मूर्खपणाची मागणी पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे कुठल्या पद्धतीने करतात. आणि म्हणून एकनाथ शिंदे सारखे लोक या देशात मुख्यमंत्री होतात, महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतात, या महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांचा अपमान आहे. आणि म्हणून जे कोणी विचारवंत म्हणतात, जे पुस्तकं वाचून विचारवंत झालेले आहेत, मी त्यांना सांगेन, भगवान बुद्धांचं स्मरण करून सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून सांगेन. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान आहेत, पण दुसऱ्यांची पुस्तकं वाचून कॉपी करून ते विद्वान झाले नाहीत. त्यांनी महाडला येऊन चौदार तळ्याचं आंदोलन केलं आणि सांगितलं, हा भारत नालायक लोकांचा देश आहे, ज्या देशामधलं पाणी पशुपक्ष्यांना प्यायला मिळतं, पण इथल्या ओबीसी शूद्रांना ते प्यायला मिळत नाही. म्हणून या देशातल्या धर्माचा मी तिरस्कार करतो. आणि म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलं, ते हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार नव्हता, त्यासाठी आगरी कोळ्यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्या नेतृत्वाच्या प्रभावाने नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील या नेतृत्वाची परंपरा मला मिळाली. आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी लढायचा प्रयत्न करतो. मरणाला घाबरणारे लोक आम्ही नाही. आम्ही संविधानाला आदर्श मानतो, आणि जे संविधानिक आहेत तेच या देशात टिकणार आहे. कारण संविधानासाठी लढणारे ओबीसी तरुण आंबेडकरी तरुणांच्या बरोबरीने आज पुढे येत आहेत. आणि मराठा बांधवांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही UPSC देता, एक्झाम देता, तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, पण अधिकारी व्हायचं म्हणजे काय? इथल्या शूद्रांवर राज्य करण्यासाठी तुम्हाला PS व्हायचं आहे की लोकांना न्याय देण्यासाठी? आपल्याला परीक्षेमध्ये असलेले जे विषय आहेत भारतीय संविधानावर आपण प्रश्नांची उत्तर देता. मग तुम्ही या देशाने 1000 वर्ष ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी या देशाचं शोषण केलं, ही घोडचक तुम्हाला कबूल का होत नाही? आपल्याला माहिती आहे, अनेक मराठा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठा अधिकाऱ्यांनी कुणबी दाखले घेऊन ते अधिकारी झालेले आहेत. म्हणजे खोटं बोलून ते अधिकारी झालेले आहेत. अशा अनेक IPS अधिकाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आहेत. अनेक IAS अधिकारी आहेत, लोकांना फसवून म्हणजे कुणबी दाखले घेऊन ते अधिकारी झालेत. आणि ही जी आहे ती चोरी आहे. आणि चोरी करून तुम्ही कितीही केलं तरी ते टिकणार नाही. आणि म्हणून ज्ञानाची जी भाषा आहे ती अनुभवाची भाषा असली पाहिजे. ज्यांच्या जोडीला अनुभव नाही त्यांना बोलता सुद्धा येत नाही. आणि म्हणून मी सकाळी गोविंदा गुरुजींचं जे प्रवचन ऐकलं त्यांचं मला आवडलं की भगवान बुद्धांचा विषय हा अनुभवाचा विषय आहे, निसर्ग न्यायाचा विषय आहे. ज्यांनी निसर्गाचे सत्य अनुभव घेतलेत त्यांच्या तोंडीच सत्य येतं. दुसऱ्यांची पुस्तकं वाचून, दुसऱ्यांची कॉपी करून काहीच होत नाही. आणि म्हणून सगळ्या आंबेडकरी विचारवंतांना, ओबीसी विचारवंतांना माझं म्हणणं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनावर प्रचंड चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे. मराठा क्रांती मोर्चे असंविधानिक होते हे सत्य आहे. कारण तुम्हाला आरक्षण जर संविधानिक भाषेमध्ये तुम्ही मागासवर्गीय नाही हे मागासवर्गीय आयोग आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं असेल, तर त्या तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढणं हे असंविधानिक आहे. पोलिसांनी अशा मोर्चांना परवानगी द्यायला नको. संविधानाच्या विरोधी, न्यायालयाच्या विरोधी मोर्चे आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची अशी चिकित्सा आत्ताच ओबीसी लोकांनी केली, लक्ष्मण हाके आणि मंगेश ससानी यांनी केली. आणि ही जी मांडणी आहे आदरणीय छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेडगेंना करता येत नाही. किंबहुना ओबीसी विचारांत हे धर्माची चिकित्सा करत नाहीत. धर्माने गुलामगिरी आमच्यावर लादली, मनुस्मृतीने आमच्यावर गुलामगिरी लादली, म्हणून संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणावं लागलं. धर्माला सुरक्षित ठेवून ओबीसी लोक आरक्षणावर बोलू शकत नाही, ब्राह्मण बोलू शकत नाहीत आणि मराठी सुद्धा बोलू शकत नाही. आरक्षणावर बोलायचं असेल तर क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ बाबासाहेबांचा आम्ही वाचला पाहिजे. आम्ही धर्मचिकित्सा करू शकलो पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केलं हा विषय सुद्धा आम्हाला समजून घ्यावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान आम्हाला देतात आणि इथला हिंदू धर्म त्यागून जर बौद्ध धर्म या देशाला देतात, तर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर आहेत, या अर्थाने डॉक्टर आहेत, भारत देशाच्या सामाजिक न्यायाचे, भारताच्या आरोग्याचे खरे डॉक्टर आहेत. साधा डॉक्टर तुम्हाला कोरोनातून वाचवतो, डोकेदुखीतून वाचवतो, पोटदुखीतून वाचवतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऑपरेशन या देशाचं केलेलं आहे, संघाच्या एका कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना प्रातस्मरणीय मानतो म्हणे. का मानतो? तर इथे रोग झाला होता, जसा कुष्ठरोग असतो तसा अस्पृश्यतेचा रोग झाला होता आपल्या हिंदू समाजाला, आणि तो कुष्ठरोग किंवा अस्पृश्यतेचा रोग आणि तो कायम नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पण बाबासाहेबांनी ते काम केलं, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या देशातला ब्राह्मण, या देशातला मराठा, या देशातला वैश्य हा बौद्ध धर्म का स्वीकारत नाही? कारण तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला म्हणून त्याला कमी वाटतो. परंतु भारतामध्ये जो धम्म आपल्याला भगवान बुद्धाने दिलाय तो जीवन मार्ग आहे. त्याला धर्माच्या कक्षेत बांधता येत नाही, कारण तो जगातल्या ख्रिश्चनांना लागू होतो, तो मुस्लिमांना लागू होतो, तो निसर्ग न्यायाचा धम्म आहे. आणि निसर्ग न्यायानुसार या जगामध्ये कुणीच श्रेष्ठ नाही. मराठ्यांना जर अहंकार असं वाटत असेल की आम्ही जन्मताच क्षत्रिय आहोत, तुम्हाला क्षत्रियांचा पराभव हा इथे भीमा कोरेगावला पण झालाय
आणि इंग्रजांनी जर आमच्यावर राज्य केलंय, मोगलांनी राज्य केलंय, तेव्हा क्षत्रिय धर्म कुठे गेला होता? क्षत्रिय कुठे पळाले होते? तुमचा लढाईत पराभव मुसलमान करू शकतात, ख्रिश्चन करू शकतात, तर तुमचा क्षत्रिय धर्म फक्त भारतात का नाचवता? जगामध्ये नाचवा ना, जगाच्या युद्धात सहभागी व्हा ना, जगातला अन्याय दूर करा. ब्राह्मणांना पण तेच माझं सांगणं आहे, जगामध्ये खूप शोध लावा ना, संशोधन लावा ना. किती नोबेल पारितोषिकं तुम्हाला ब्राह्मणांना भेटलीत, किती या मराठ्यांना भेटलीत. जगामध्ये जा, तिथे पराक्रम गाजवा. पण या देशातल्या शूद्रांवरच सत्ता गाजवायची, यासाठी आम्हाला कुणबी दाखले पाहिजेत, यासाठी आम्हाला ओबीसी दाखले पाहिजेत. ही जर मागणी जरांगे पाटलांची असेल, याचा वैचारिक प्रतिवाद प्रत्येक ओबीसीने केला पाहिजे. नोकरी करणाऱ्या प्राध्यापकांना आपला प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आदर्श आहेत. वकिली करणाऱ्या आपल्या सगळ्या वकिलांना हे जे मंगेश ससानी हे आदर्श आहेत. आणि ज्यांना काहीच येत नाही, जे शेतकरी आहेत, मच्छीमार आहेत, त्यांना मी सांगतो माझ्या मार्गाने चला, की आपण काहीच नसलो, नोकरीला नसलो, कुठे धंद्याला नसलो, तरी लोकांमध्ये जाऊन न्याय देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. लोक 2 वेळची भाजी भाकरी देतात. मी 2005ला नोकरी सोडली, पण मला काही कमी पडलं नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपलं राज्य सुद्धा सोडलं. या देशातले ब्राह्मण माजले, ब्राह्मणी धर्म माजला, तेव्हा क्षत्रिय गौतम बुद्धांनी सांगितलं की हे आम्हाला सहन होत नाही. आणि मग लोकांचं दुःख कमी करण्यासाठी त्यांनी आपलं राज्य सोडलं. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी झालो तर बदल घडवेन, मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री फडणवीस झालो, अजित पवार झालो, मी जर जरांगे झालो तर काहीतरी बदल करेन. जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने मराठा बांधवांनी मदत केली ते अत्यंत चुकीची मदत आहे, चुकीच्या आंदोलनाला मदत केलेली आहे. आजच्या काळामध्ये एक तर तुम्ही ब्राह्मणी मुहूर्त लग्नाला बघितला नाही तरी चालेल, परंतु संविधानिक जे आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणजे मुलगा किती शिकलाय, मुलगी किती शिकले, आणि त्यांना संविधानिक अधिकार माहिती आहे का? तो गाडी चालवत असेल मुलगा तर दारू पितो का, दारू पिऊन गाडी चालवतो, हे सगळं बघितलं पाहिजे. कारण संविधानाने दारू पिण्याला विरोध केलेला आहे. बेसिस्टचं वागणं विद्यार्थ्यांना आणि तरुणांना नाकारलेलं आहे संविधानाने. संविधान हा जगण्याचा मार्ग आहे. संविधान हा एवढा पवित्र ग्रंथ आहे की आपल्या घरामध्ये तो असला पाहिजे. रोज एक संविधानाचं पान आम्ही वाचलं पाहिजे. जरांगे पाटलांना जेव्हा मुंबईत येऊ आम्ही, जरांगे पाटलांना असं वाटलं की मुंबईची घाण केली की आम्हाला आरक्षण भेटेल, पण मुंबईचे मालक हे आगरी कोळी कराडी भंडारी आहेत. आम्ही लग्नामध्ये हुंडा घेत नाही, आम्ही मातृसत्ताक लोक आहोत. आम्ही गौतम बुद्धाची मावशी महाप्रजापती हिने सांगितलेल्या मार्गावर चाललोय की धर्मामध्ये आणि घरामध्ये स्त्रियांना समान अधिकार पाहिजे. आज आमच्याकडे लग्नामध्ये हुंडा घेतला नाही, जात नाही. जरांगे पाटील एखादं भाषण करा ना त्या तुमच्या कुठून गुवाहाटी काय कुठलं गाव आहे, अंतरवली सराटी, कारण गुवाहाटी हे एकनाथ शिंदेने प्रसिद्ध केलं आणि अंतरवली सराटी तुम्ही केलं. तिथून सांगा ना की मराठा तरुणांना कधी दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, लग्नामध्ये हुंडा घेऊ नका. एखादं जीवन मूल्य सांगा. रोज भाषण करताय. महाराष्ट्रातला मीडिया जरांगे पाटलांना एवढी प्रसिद्धी का देतो? आमच्यासारख्या माणसाचं एखादं भाषण, एखादं वाक्य चॅनलवर दाखवलं जात नाही. तर मला खरं म्हणजे याच्यावर खूप काही बोलायचं आहे. आदरणीय आंबेडकरी चळवळीतले खूप मोठे नेते वामन मेश्राम यांनी चुकीची भूमिका घेतली की मराठे हे शूद्र आहेत, आणि मराठे हे शूद्र आहेत ते सांगण्याचा प्रयत्न अनेक मराठा विचारवंतांनी केला. तुम्ही जर शूद्र आहात तर शूद्रांच्या मुलींबरोबर लग्न का करत नाही? अतिशूद्रांच्या मुलीबरोबर लग्न का करत नाही? अहो ते जाऊ द्या, स्वतःच्या मुलींना हुंडाबळीपासून आणि स्त्रीभ्रूण हत्येपासून का वाचवत नाहीत? त्याच्यावर भाषणं काय करत नाही? त्याच्यावर काही पुस्तकं का लिहित नाही? आम्ही जय जिजाऊ बोलतो, जय जिजाऊ बोलतो, तो पोटातल्या जिजाऊला, जन्माला येणाऱ्या जिजाऊला वाचवा एवढीच विनंती आहे. या देशातल्या 50% स्त्रियांना गुलाम ज्या मनुस्मृती धर्माने केलं, आणि तो क्षत्रिय धर्म हा मराठा समाजाचा आजचा आदर्श असेल, हा क्षत्रिय धर्म आपण सोडून द्यावा. तुम्हाला बौद्ध धर्म नको असेल तर ठीक आहे, पण संविधानाचा मार्ग, संविधानाचा धर्म आपण स्वीकारावा. मराठा समाजाच्या लोकांनी 58 क्रांती मोर्चे काढले. हे मूक मोर्चे का काढले? तुम्ही बोलायला पावतं, सामान्य मराठ्याला प्रबोधन करून तुम्ही जागृत करायला पावतं, ही आमची अपेक्षा होती, पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्हाला ही मराठी सत्ता क्षत्रिय सत्ता म्हणून ओबीसी एससी एसटी यांच्या विरोधात वापरायची होती. तुम्हाला नेतृत्व ब्राह्मणांनी दिलं असेल, तुम्ही सांगितलं नाही, कारण तुम्ही ब्राह्मणांचे गुलाम आहात हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही ब्राह्मणांचा धर्म, ब्राह्मणांचं मार्गदर्शन कधीच स्वीकारणार नाही. आम्ही संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणंच आमच्या जीवनात आणणार आहोत. ओबीसीना हे सांगण्याचा, आगरी कोळ्यांना सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मला प्रचंड विरोध होते. मी टोपी जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात घातली, आदरणीय ओबीसींच्या डोक्यात घातली, तेव्हा मला जाणवलं की ओबीसींनी इथले अल्पसंख्याक मुस्लिम, अल्पसंख्याक बौद्ध, अल्पसंख्याक जैन यांच्या सोबत गेलं पाहिजे. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात ती टोपी घालताना आजही मला अभिमान वाटतो. त्यांच्या डोक्यात कोळी टोपी बघतो तेव्हा बरं वाटतं की हे आमचे खरे भाऊ आहेत. कधीतरी मराठा बांधवांनो, ओबीसी आपले भाऊ आहेत, एससी एसटी भाऊ आहेत, ती कल्पना करा. तुम्ही जेव्हा आरक्षण मागता तेव्हा ओबीसी विचारवंतांना बोलवा ना, आम्हाला बोलवा. जरांगे पाटलांना विनंती आहे, तुमचं मुंबईत स्वागत आहे, पण मुंबईमध्ये घाण करायला तुम्ही आलात तर लक्षात घ्या, जर रस्त्यात जर कुत्रा जर घाण करत असेल, ते जर त्याला जी ट्रीटमेंट आम्ही देऊ तीच तुम्हाला मिळेल. तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये मंत्रालयात आहे, आगरी कोळ्यांच्या मुंबईत मंत्रालयात आहे, पण मराठा जे मुख्यमंत्री बसले, महसूल मंत्री बसले, त्यांनी कधी आमच्या कुलाबा कोळीवाड्याला, मांडवी कोळीवाड्याला साधा सातबारा दिला नाही, प्रॉपर्टी कार्ड दिलं नाही. मराठा लोकांनी जर ओबीसीवर एवढा अत्याचार केला असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण मागण्याचा अधिकार काय? त्याच्यामुळे तुम्हाला ओबीसी कधीच स्वीकारणार नाहीत. या देशातल्या मागासवर्गांनी, या देशातल्या स्त्रियांनी स्वीकारलं, म्हणजे जर ठरवलं तर तुम्हाला मुली सुद्धा कोण देणार नाही. आणि तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या मुली अगोदरच मारल्या जातात, कारण तुम्हाला लग्नात हुंडा द्यावा लागतो. आणि म्हणून माझी विनंती आहे
की समाजाचं जे नेतृत्व आहे, समाजाचं जे प्रबोधन आहे, त्याचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे असावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पते पुस्तक लिहून सांगितलं की या देशातल्या प्रत्येक मागासवर्गीयांची मुक्ती ही भगवान बुद्धाच्या मार्गाने होईल. आणि ही मुक्ती जर ब्राह्मणांना पाहिजे असेल, क्षत्रियांना पाहिजे असेल, वैश्यांना पाहिजे असेल तर बुद्धाच्याच मार्गाने जावं लागेल. रामाच्या आणि कृष्णाच्या मार्गाने जाता येणार नाही. कृष्णाच्या महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापला जातो आणि रामायणामध्ये ओबीसी शूद्राचं डोकं उडवलं जातं. हे जे आहेत हे कोणालाच मान्य नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना यातलं काही कळणार नाही. माझ्या मते जरांगे पाटील, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीच फरक नाही. असंविधानिक गोष्टी ते करत असतात आणि म्हणून कधीतरी संविधानिक चळवळ, संविधानिक निवडणुका या भारतात झाल्या पाहिजे. आणि या विरुद्ध फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असेल यांच्या विरोधात संविधानिक प्रचार आम्ही केला पाहिजे. यांनी संविधानिक घोडचुका ज्या केल्या आहेत त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देणं ही सगळ्यात मोठी घोडचूक फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे यांचा हे विधानसभेला जिथे उभे राहतील त्यांचा पराभव इथल्या मागासवर्गीयांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे. या विधानसभेच्या नेतृत्वामध्ये प्रचाराची भूमिका माझी आहे. मी 2 वेळा लोकसभा लढलो, तिसऱ्यांदा लढेन, जिवंत राहिलो तर चौथ्यांदा पण लढेन, पण लोकसभाच लढेन, विधानसभा लढणार नाही. पण विधानसभेमध्ये प्रचाराचं काम आम्ही करू. मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वंचित बहुजन आघाडीने जी अत्यंत भूमिका घेतली, असंविधानिक मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध केला आणि हे जे सगळे दाखले आहेत हे दाखले सगळे सोयऱ्यांचं मागणी तशी चुकीची आहे सांगितलं. आज जरांगे पाटलाकडे प्रतिवाद करायला बुद्धीच नाहीये. तो माणूस एवढा मूर्ख आहे की त्या मूर्ख माणसाला एवढं मोठं महत्व महाराष्ट्राच्या मीडियाने दिलं, महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी दिलं आणि मराठा समाजाचे विचारवंत त्याच्या विरोधात काही बोलले नाही. हे फार मोठं अपयश दिग्गज लोकांचं, मराठा समाजातल्या विद्वानांचं होतं आणि ते अपयश आज मराठा आंदोलनाच्या अपयशाला कारणीभूत झालेला आहे. आणि म्हणून चुकीच्या विरुद्ध भूमिका घेतली पाहिजे. चुकीना स्वीकारणं हा चांगल्या माणसाचा पराभव असतो. कारण म्हणजे एक आपल्याकडे प्रसिद्ध वाक्य आहे, ते चाणक्याचं आहे की कोणाचं आहे मला माहित नाही, परंतु सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे मूर्ख लोक राज्यकर्ते होतात किंवा यशस्वी होतात. महाराष्ट्र त्याचा आज अनुभव घेतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मूर्ख लोकांचं राज्य आहे. 50 खोके आणि ओके ज्यांनी लोकशाही पद्धतीने ठरलेले शिवसेना असेल, राष्ट्रवादी असतील, हे पक्ष फोडले, तोडले. शरद पवार सारखा दिग्गज माणूस त्याविरुद्ध काही बोलू शकत नाही. हा लोकशाहीचा पराभव आहे. एवढ्या वयोवृद्ध माणसाचा हा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेने पाहिलेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना की आपण यावर विचार करावा. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पराभव इथे ओबीसी तरुणांच्या आंदोलनाने व्हायला सुरुवात झालेली आहे. लक्ष्मण हाके आणि ससानी यांच्या आंदोलनाने तो पराभव होणार आहे. आणि शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात राहिलेले आमचे लोक कितीही बलाढ्य असले, हजारो कोटींचे मालक असले तरी यामध्ये मराठा ब्राह्मणांचा ते पराभव करू शकत नाही. आपल्याला रस्त्यावरच आंदोलन करावं लागेल आणि सामान्य लोकांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा लागेल, मदत करावी लागेल. मी पहिल्यांदा या लोकसभेत सांगितलं, वोट भी दो, नोट भी दो. 2,500 रुपये लोकांनी मला मदत दिली. पुढल्या आंदोलनाला लोकांनी अशीच मदत करावी अशी नम्र विनंती मी या फेसबुक लाईव्ह मध्ये करतो. आणि मराठा आरक्षण असंविधानिक आहे म्हणून ते पराभवाकडे सुरू झालेलं आहे. कदाचित त्याला समर्थन करणाऱ्या सरकारचा पराभव महाराष्ट्राच्या विधानसभेत होईल. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही ऐतिहासिक भूमिका आहे. उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे आणि या शहाणपणामध्ये मराठे हे क्षत्रियच होते. मी वामन मेश्राम आणि बाळासाहेब आंबेडकर या 2 बलाढ्य नेत्यांना सांगेन की आपण जी भूमिका आहे, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात मुख्यमंत्री कोण झाले, गृहमंत्री कोण झाले, तहसीलदार कोण झाले, जिल्हाधिकारी कोण झाले, PSI कोण झाले, यांना 100% प्रतिनिधित्व असताना त्यांना जर तुम्ही शूद्र आणि कुणबी म्हणत असाल तर तुम्ही कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांना स्मरण करून डोळे मिटा, 10 मिनिटे विपश्यना करा आणि मग तुम्हाला सत्य कळेल की आपले निर्णय मराठ्यांच्या भीतीने झाले की मराठ्यांच्या गुलामगिरीमुळे झाले याचा विचार करावा. जेव्हा माणूस नेतृत्व करतो तेव्हा त्यांच्याकडून खूप अपेक्षा असते आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर आणि वामन मेश्राम यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही, किंबहुना त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या नेतृत्वातून जे काय ऐकायला मिळालं त्यामुळेच मला हे शहाणपण आलं. पण तरी सुद्धा सांगतो, आपल्या मुले आलेले शहाणपण मी ते प्रज्ञा म्हणून वापरलं आणि त्या प्रज्ञेतून मला तुमच्या चुका दिसायला लागल्या, त्या चुका दुरुस्त करा आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व हे मागासवर्गीय लोकांनी करावं. ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर हा आमचा नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच मला खरा म्हणजे खूप आनंद होईल. आणि जे कोणी आंबेडकरी लोक आहेत, SC आणि ST, आदिवासी आणि SC बांधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व्हावेत. ओबीसी लोकांचा त्यांना पाठिंबा असेल. ब्राह्मण आणि मराठी तुम्हाला कधीच यासाठी मतदान करणार नाही हे आत्ताच सांगून ठेवतो. तुम्हाला मैत्रीत करायची असेल तर 52% ओबीसींची करा. 50% स्त्रिया आपल्या जन्मदात्या आहेत, बहिणी आहेत आणि त्यांची गुलामगिरी आपण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून पूर्ण केली अशा प्रकारे त्यांची गुलामी संपवण्यासाठी या मातृसत्ताक, आई एकविरा, महाप्रजापती यांच्यासाठी आपण काम करूया. मला खूप काही बोलायचं या विषयावर, पण महाराष्ट्राला सांगू शकतो की मराठे कधीच शूद्र नव्हते, मराठे कधीच हलके नव्हते. अनेक लोकांना
जो पूर्वीचा प्रचार आहे प्रबोधनकार ठाकरेंचा मराठे शूद्र आहेत, ब्राह्मणांच्या दृष्टीने शूद्र आहेत, पण ओबीसी एससी एसटी यांच्या तुलनेमध्ये ते क्षत्रियच आहेत. आणि क्षत्रिय का आहेत? कारण त्यांच्याकडे गड्या आहेत, त्यांच्याकडे माड्या आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यांचं महाराष्ट्राचं पाणी आहे, महाराष्ट्राची उसाची शेती आहे, 60% पाणी आहे, सहकार चळवळ आहे, बँकिंग आहे, शिक्षण आहे. हे सगळं असताना त्यांना शूद्र कसं तुम्ही म्हणता, त्यांना मागासवर्गीय कसं म्हणता आणि ओबीसीचा बुद्धिबोध का करता? हा माझा आपल्याला प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.